लातूर, जाती अत्याचाराविरोधात एकीची वज्रमुठ बांधण्याची गरज। माऊली उमेश सोट, 18 वर्षांचा धनगर तरुण, टाकळी जी. लातूर येथील ऑनर किलिंगचा शिकार ठरला। प्रेम प्रकरणाला जातीय वळण देऊन त्याची हत्या करण्यात आली। पोलिसांकडे गेलात तर संपूर्ण कुटुंब संपवण्याची धमकी देण्यात आली। ही फक्त एका कुटुंबाची वेदना नाही, तर संपूर्ण मानव समाजासाठी लज्जास्पद गोष्ट आहे। याच प्रकरणावर घडलेल्या हत्याकांडावर काल माझ्याशी चर्चा करण्याकरिता वंचितच्या धनगर समाजाच्या नेत्या तथा तुळजापूर विधानसभा क्षेत्राच्या उमेदवार डॉक्टर स्नेहाताई सोनकाटे व त्यांचे सहकारी व मृत पावलेल्या माऊलीचे वडील माझ्या ऑफिस आले। या हत्याकांडावर आमची सविस्तर चर्चा झाली। पहिल्यांदा त्या ऑफिसमध्ये आल्या म्हणून त्यांचा यथोचित असा सत्कार करण्यात आला आणि येत्या काही दिवसात या पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याकरिता काय करता येईल, एखादा महामोर्चा अथवा तीव्र मोठं आंदोलन लातूरमध्ये करता येईल का, या संदर्भात चर्चा झाली। वंचितच्या निडर धनगर समाजाच्या नेत्या तथा तुळजापूर विधानसभेच्या उमेदवार डॉक्टर स्नेहाताई सोनकाटे आंबेडकरवादी, पुरोगामी व धनगर समाजाची मोठ बांधण्यास काम त्या या प्रकरणात करीत आहेत। मी जमेल तेवढी मदत माझ्यातर्फे लातूर वंचित बहुजन आघाडीतर्फे व बसस पॅथर संघटनेतर्फे पीडिताला न्याय मिळवून देण्याची भूमिका घेऊन जमेल ती मदत करणार आहे। आमच्या मागण्या स्पष्ट आहेत। मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा, जलदगती न्यायालयात खटला, पीडित कुटुंबाला न्याय व आर्थिक मदत। आज मूक राहिलो तर उद्या आणखी एका माऊलीची बळी जाईल। यासाठी आत्ताच उभे राहा, आवाज उठावा, अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी एकत्र या। लातूर येथील गरीब धनगर समाजाच्या 18 वर्षीय माऊली उमेश सोट या मुलाला जीवे मारण्याच्या उद्देशाने 10 ते 15 जणांनी बेदम मारहाण करण्यात आली व माऊलीची मरणासन अवस्था झाल्यानंतर त्याला घरासमोर फेकून त्याच्या घरातील आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि दहशतीचे वातावरण निर्माण केले। त्या धनगर तरुणाला ऑक्टोबर 27 ला मारहाण झाली आणि गुन्हा 1 जानेवारी नोंद झाला। 10 ते 15 आरोपी असताना पोलिसांनी फक्त 6 आरोपींना अटक केली आहे। उर्वरित आरोपी अद्याप फरार आहेत। सर्व आरोपींवर गुन्हा दाखल व्हायला हवा। हा तरुण 5 जानेवारीला मृत पावला। अद्याप पोलीस यंत्रणेला आरोपी सापडत नाहीत की या आरोपींना काही राजकीय वरदहस्त आहे म्हणून लातूरची पोलीस यंत्रणा आरोपींना अटक करण्यात दिरंगाई करत आहेत, हेही पाहणं महत्त्वाचं आहे। संतोष देशमुख यांना जो न्याय अपेक्षित आहे तोच माऊली उमेश सोट या मुलाला मिळाला पाहिजे। मृत आणि मारेकरी कोणत्या जातीचे आहेत हे न बघता या मुलाला आणि याच्या कुटुंबाला न्याय मिळायलाच हवा असे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.